नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा 19 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की मस्त असं काळी साडी नेसून सायली रेडी असते तिच्या रूममध्ये. इतक्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो येस आय एम रेडी, चला निघूया. आता सायली म्हणते अगं अरे पण आज हा कुर्ता नाही घालायचा. अर्जुन म्हणतो अरे ही तर शेरवानी आहे, माझा फेवरेट कुर्ता आहे, आज मी हाच घालणार. आता सायली म्हणते आज संक्रांत आहे ना, तर आज काळ्याच कलरचा घालायचा असतो, हे बघा इथे ठेवलं आहे ना तुम्हाला, आणि मी पण काळी साडी नेसली आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो हो बघितलं ना मी तुझ्याकडे, आणि या काळ्या साडीवरती तू किती सुंदर दिसते हे सुद्धा मी बघितलं. आज मम्मा आणि पूर्ण जे माझ्या बायकोची दृष्ट नक्कीच काढणार. त्यावर सायली म्हणते काळा कुर्ता घातल्यावर तुम्ही सुद्धा खूप छान आणि देखणे दिसणार आहात, त्यामुळे पूर्ण आजी आणि आई तुमची सुद्धा दृष्ट काढणार आहेत. चला घाला बरं पटकन हा काळा कुर्ता घालून या. अर्जुन म्हणत असतो अगं नको ना आता घालायला. सायली लगेच लाडात म्हणते घाला ना माझ्यासाठी. अर्जुन सुद्धा लगेच म्हणतो आणि म्हणतो की आता असं म्हटल्यावर नाही मी म्हणू शकत नाही, आलोच मी, म्हणून आता अर्जुन तो कुर्ता घालण्यासाठी निघून जातो. आता आपण लगेचच पाहतोय दुसऱ्या सीनमध्ये आता कल्पनाताई म्हणत असतात विमलला की अगं ती सायली वाण देण्यासाठी म्हणून रोपं देणार आहेत ना छोटीशी, तर ती रोपं कुठं ठेवलीस तू. विमल म्हणते आहेत ते मागच्या अंगणामध्ये. पुढे कल्पनाताई म्हणतात आणि हो हळदी कुंकाचं तबक वगैरे तयार आहे ना. विमल म्हणते हो. पूर्णाजी म्हणतात आणि सायलीचे हलव्याचे दागिने. त्यावरती आता विमल म्हणते अरे देवा वहिनी, अहो तुम्ही मला सांगितलं होतं की अस्मिताताईंना ते दागिने मागवायला सांग म्हणून, पण मी तर विसरले, पण कामाच्या गडबडीत ना मी खरंच पार विसरून गेले हो मी. आता कल्पनाताई म्हणतात काय ग हे विमल, आता पण आयत्या वेळेला सगळे दागिने कुठून आणायचे. आता इतक्यातच आवाज ऐकायला येतो, मी असताना कशाला टेन्शन घेता काकी, तर हा आवाज असतो साधी माणसं या सिरियलमधील मीराचा. आता ही मीरा तिथे येते आणि तिने तिच्या हातामध्ये हलव्याचे दागिने घेऊन आलेली असते सायलीसाठी. आता लगेचच कल्पनाताई म्हणतात मीरा अगं ये ना ये बस, म्हणून तिला आतमध्ये घेतात बसवतात. पूर्णाजी म्हणतात कशी आहेस ग. मीरा म्हणते मी बरी आहे, तू कशी आहेस, तुम्ही कशा आहात पूर्णाजी म्हणतात हो मी सुद्धा खूप छान आहे. त्यावरती पूर्णाजी कल्पनाताईंना म्हणतात हे बघ कल्पना, आपल्या घरामध्ये साक्षात फुलराणी आली, ती आपल्याला फुलांचे दागिने बनवून देईल. आणि असं पूर्णाजींना वाटत असतं की आता हलव्याचे नाही दागिने तर फुलाचे दागिने आपण मीराकडून बनवून घेऊया, हलव्याचे दागिने मिळेपर्यंत सायलीला आपण तेच घालूया असं पूर्णाजी म्हणतात. कल्पनाताई सुद्धा हो म्हणत असतात. इतक्यातच मीरा म्हणते नाही नको, तसं नको करायला, ती सायलीची संक्रांत पहिल्यांदाच साजरी होती ना, म्हणून मला तिच्यासाठी काहीतरी खास करून आणायचंच होतं. आणि पुढे म्हणते की आणि मी तिच्यासाठी दागिने बनवलेलेच आहेत. आता पूर्णाजींना काय कौतुक वाटतं ते म्हणतात अगो बाई, आता लगेचच मीरा तिने आणलेले सगळे दागिने दाखवते. या दोघींनाही खूप आवडतात. त्या म्हणतात किती छान आहेत, खूप सुंदर आहेत. पूर्णाजी म्हणतात हे दागिने घालून सायलीचं रूप तर आणखीनच खुलेल. आणि खरंच मीराने दागिने खूप छान आणलेले असतात. आता इतक्यातच तिथे प्रतापराव आणि अश्विनी येतो. ते दोघंही म्हणत असतात वा मस्त तयारी झाली आहे. अश्विनी म्हणतो मम्मा खूप छान दिसतेस. आता कल्पनाताई म्हणतात हो. आता आपण पाहतोय कल्पनाताई म्हणतात बरं ही मीरा सायलीची मैत्रीण आहे. प्रतापराव म्हणतात नमस्कार. आता अश्विनी आणि प्रताप दोघेही म्हणतात की नमस्कार म्हणून. आता कल्पनाताई सुद्धा ओळख करून देतात सायलीचे हे सासरे आहेत आणि हा धीर आहेत म्हणून, आणि म्हणतात तू तर यांना ओळखतेस ना. मीरा म्हणते हो मी ओळखते ना, सायली नेहमी या दोघांबद्दल अगदी बरोबरून बोलत असते असं आता मीरा सांगते. आणि याच्यानंतर आपण पाहतो की चैतन्य सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो की सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. लगे अश्विनच्या गळ्यात पडतो आणि लगेचच म्हणतं चैतन्य की अरे पण तुम्ही नुसतंच काय बसले, आज संक्रांत आहे ना, पतंग उडवायला सुरुवात नाही केली अजून कोणी सुद्धा. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण तर आश्चर्यानेच पाहतात ना, कारण पतंग आणण्याची जबाबदारी चैतन्याची असते. अश्विन म्हणतो चैतन्य आपल्याला काय आठवतंय का, अरे पतंग तू घेऊन येणार होतास. आता यावरती लगेचच ही मीरा जी आहे तर ती म्हणते म्हणजे आज पतंगाविना तुम्ही मकर संक्रांत साजरी करणार का काय. त्यावर चैतन्य म्हणतो नाही एका मिनिटात घेऊन आलो मी. आता असं चैतन्य म्हणून निघणारच असतो. इतक्यातच एक आवाज येतो सायली सुभेदारचं घर इथेच आहे का म्हणून. तर आता ही जी आलेली आहे तर ही मुलगी असते लपन डाव सिरियलमधील सखी ही असते. आता अश्विन आणि चैतन्य या मुलीकडे बघतच राहतात. इतक्यातच चैतन्य म्हणतो अरे हा काही जादूटोणा आहे का, मी म्हणालो पतंग घेऊन येतो आणि समोरच एक मुलगी पतंग घेऊन उभी आहे. आता अश्विन म्हणतो खरं आहे. आता हे सगळेजण ऐकतात ना. आता लगेच मीरा म्हणते काही जादूटोणा नाही, ही सायलीची मैत्रीण सखी आहे असं आता मीराने स्पष्ट सांगितलं. तेव्हा कुठे बरं वाटतं अश्विन आणि या चैतन्याला. आता लगेचच मीरा त्या सखीकडे जाते आणि म्हणते सखी म्हणते पण तू, तर मीरा म्हणते
मीरा आहे, सायलीने मला तुझ्याबद्दल सांगितलेलंच होतं. आता या दोघीजणी भेटतात. तोपर्यंत कल्पनाताई म्हणतात सखी ये ना आतमध्ये. पुन्हा आता सखीसुद्धा येते. आज ना प्रेक्षकांना संक्रांतीचा विशेष भाग दाखवत आहेत ठरलं तर मगचा. त्याच्यामुळे आज सगळ्या हिरोईन जे आहेत तर ते इथे दाखवलेले आहेत. सखी म्हणते ॲक्च्युली माझी अजून तुमच्या सगळ्यांची ओळख नाही आहे आणि मला तुम्हा सगळ्यांना भेटायचंच होतं आणि आणायचे मकर संक्रांतीचा मुहूर्त निघाला म्हणून हे पतंग मी घेऊन आले म्हणून. आता ती पतंग खूप सारी घेऊन आलेली असते. अश्विन म्हणतो अगदी परफेक्ट वेळेस तू आलीस. आता पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन तर झालीच पाहिजे असं अश्विन म्हणत असतो. त्यावरती प्रतापराव म्हणतात अरे पण आपली उत्सव मूर्ती कुठं आहेत. आता इतक्यातच सगळे पूर्णाजी म्हणतात हे बघा हे आले म्हणून. तर लगेचच वरून छान असं मेकअप करून अर्जुन आणि सायली दोघेजण जिन्याच्या पायऱ्या उतरतच असतात आणि सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. खूप छान म्युझिकली दाखवलेलं आहे. आज सगळ्याच स्टार प्रवाहाच्या ज्या नायिका आहेत तर त्या अतिशय सुंदर दिसत आहेत संक्रांतीच्या लुकमध्ये. आता लगेचच कल्पनाताई म्हणतात छान तुम्ही दोघं अगदी एकमेकांना शोभून दिसताय आता त्यांना बाई त्यांच्या सुनेचं फारच कौतुक असतं. आता कल्पनाताई म्हणतात तुमच्या दोघांचीही मी दृष्ट काढेन आता असं म्हणल्यानंतर सायली लगेचच जाते आणि म्हणते मीरा सखी तुम्ही कधी आलात. आता सखी म्हणते मी आत्ताच आले. त्यावर मीरा म्हणते मी मगाशीच आलेले, मला एकतर तुला डोळे भरून बघायचं होतं ग असं आता मीरा सांगते आणि पुढे म्हणते की पण मला लवकरच निघावं लागेल ग. सायली म्हणते नाही संध्याकाळपर्यंत थांबावंच लागेल आणि आता मीराला लवकर जायचं असतं. आणि अर्जुन म्हणतो आणि माझ्या बायकोची ऑर्डर म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे, ऐकावीच लागेल. त्यावरती मीरा म्हणते खरंच आवडलं असतं मला अर्जुन भाऊजी राहायला पण मला निघावं लागेल इथं पोचवायचं म्हणून मी सांगलीवरून पहाटे निघाले आणि पुन्हा मला इथून जाऊन फुलांचे ऑर्डरसुद्धा आहेत. त्यामुळे आणि सणाच्या दिवशी मी जर का घरी नसेल तर सासूबाई ओरडतील ना, त्यांना नाही आवडणार. आता यावरती सायली लगेच म्हणते बरं ठीक आहे मग जाऊ दे आता अर्जुन म्हणतो आणि मीरा घरी सगळेजण कसे आहेत, सत्या कसा आहे, सगळेजण ठीक आहेत ना. तर मीरा म्हणते बरे आहेत ते सगळं काही ठीक आहे. अश्विन म्हणतो बरं चला आता पतंग उडवायला जाऊया. तर अर्जुन म्हणतो बायको चल ना पतंग उडवू. सायली म्हणते तुम्ही जा पुढे मी येतेच म्हणून. आता हे सगळेजण प्रतापराव अर्जुन चैतन्य अश्विन हे सगळेजण पतंग उडवण्यासाठी जातात. आता विमल त्या सखीने आणि मीराने आणलेले सगळ्या ज्या पिशव्या आहेत तर ते आतमध्ये ठेवते. आता लगेचच पूर्णाजी म्हणतात कल्पना सायली त्यांना वांतर देईल पण त्यांच्या घरच्यांसाठी तिळगुळ तर दे ना मीराला. आता सायली लगेच म्हणते आई मी देते ना. कल्पनाताई म्हणतात अगं वाण तर तूच द्यायचंयस, मी फक्त त्यांच्या घरच्यांकरता तिळगुळ देते असं म्हणून कल्पनाताई आता मीराच्या हातामध्ये तिळगुळाची एक पिशवी देतात. म्हणतात की यामध्ये तिळगुळ आणि लाडू आहेत बरं अस्मिताला जरा तयार करायचे तर मी जरा निघते असं म्हणून कल्पनाताई आता अस्मिताच्या रूममध्ये जायला निघालेले असतात. आता मीरा त्यांना नमस्कार करते आणि त्यासुद्धा तिला छान आशीर्वाद देतात अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणून. आता पूर्णाजीला सुद्धा ती नमस्कार करते. पूर्णाजी म्हणतात मीरा सांभाळून जा आणि आपण पाहतोय की कल्पनाताई अगदी मीराला मायेने गालावर हात ठेवून म्हणतात बरं सांभाळून जा आणि काळजी घे. पूर्णाजी म्हणतात आता मी सुद्धा येते अस्मिताच्या रूममध्ये. आता पूर्णाजी आणि कल्पनाताई दोघीही अस्मिताच्या रूममध्ये जातात आणि आता मीरा म्हणत असते त्या दोघी गेल्यानंतर सायली अगं तुझी सासू तर साखरेसारखी गोड आहे ग. पुढे मीरा म्हणते पण यांचं तुझ्या लग्नाच्या वेळेस तर विरोध होता ना ग म्हणून आम्हाला मदतीला यावं लागलं होतं ना ग. सायली नुसती मान हलवते आणि पुढे मीरा म्हणते आणि आता बघ ना सख्या आईपेक्षा गोड वागायला लागलेल्या आहेत त्या. आता सायली म्हणते मीरा अगं त्या माझ्या आईच आहेत आणि पुढे म्हणते की अगं बघ ना माझी जन्मदात्री आई कोण आहे हे मला माहितीसुद्धा नाही पण मला आईंनी कधीच त्याची कमी भासू दिली नाही. आता लगेच सखी म्हणते खूप नशीबवान आहेस ग तू, आईचं असं प्रेम सगळ्यांनाच मिळायला हवं ग असं सखी म्हणते. कारण ते सखीचं दुःख असतं ना. तुम्ही जर का लपंडाव ही सिरियल बघत असाल तर तुम्हाला ते नक्कीच लक्षात येईल. त्यावरती मीरा थोडीशी उदास होते. आता सायली म्हणते काय ग मीरा काय झालं. तर मीरा म्हणते तुझ्या घरी सगळं किती वेगळं आहे ग आणि आमच्या घरी तर माझ्या सासूबाई माझ्याशी सोड त्यांच्या लेकाशी सुद्धा चांगलं वागत नाहीत ग. मीरा असं सांगते आणि पुढे म्हणते की त्या दिवशी तर हे चुकून त्यांच्या आईंच्या मांडीवरती झोपले तर त्या त्यांना नको ते बोलल्या ग असं आता मीरा तिचं दुःख सांगत असते आणि पुढे म्हणते की ते असं का वागत असतील खरंच समजत नाही ग मला. त्यावर सायली म्हणते अगं काहीतरी गैरसमज झाले असतील ग, सगळं काही ठीक होईल तू थोडासा वेळ दे आणि काळजी करू नकोस. सखी म्हणते वेळ दिल्याने सगळेच नाती प्रेमळ झाली असती तर अजून काय हवं होतं. आता हे सखी म्हणत असते. त्यावर सायली म्हणते सखी नाती काही जंगली झुडूप आहेत का ग की जी स्वतःहून वाढतील म्हणून. अगं आपल्यालाच थोडंसं खतपाणी घालावं लागतं मगच ती बहरतात. त्यावर सखी म्हणते आमची नातीसुद्धा कधी ना कधी बहरतील याच आशेवरती आहे ग मी सुद्धा. सायली म्हणते आणि मी सुद्धा म्हणून. पुढे मीरा सायलीला म्हणते पण तुला भेटून खरंच खूप छान वाटलं आणि सायलीला म्हणते तुला भेटून सुद्धा खूप छान वाटलं त्यावर सायली म्हणते अगं थांब ना वाण देते ना मी तुला.
आपण आता पाहतोय की वाण घेतल्यानंतर लगेचच मीरा तिथून निघून जाते आणि सखी म्हणते बरं सायली आपण जायचं का गं, मला ना पतंग उडवायला येत नाही पण पतंग उडवताना बघायला ना खूप मजा येते, तर आपण जाऊयात का गं. सायली पुढे म्हणते मग तर तुला आमच्या संक्रांतीला खूपच मजा येणार आणि तुला पतंग उडवायला मी शिकवते ना, चल. असं म्हणून सायली आता ते सखीला त्यांच्याच घराच्या बाहेर घेऊन जाते. आणि आपण आता पुढचा सीन पाहतोय सुमनचा. आता सुमन नुसती अगदी अस्वस्थ झालेली आणि खुर्चीवरती तिला बांधून ठेवले हे एवढंच दाखवलंय. आणि आपण पाहतोय की बाहेर आता अर्जुन आणि प्रतापराव हे एकमेकांशी बोलत असतात की गेल्या वर्षी खूपच हालत खराब झाली होती पतंग उडवून वगैरे. तेव्हा प्रतापराव म्हणतात जाऊ दे रे, ज्याचा शेवट गोड तर सगळं गोड. आता इतक्यातच सायली आणि सखी तिथे येतात. आता सखी म्हणत असते काका मला पण शिकवा ना मांजा बांधायला. प्रतापराव म्हणतात हो अगं शिकवणार ना, मी का नाही शिकवणार. त्यावेळी अर्जुन म्हणतो कन्नी कन्नी म्हणतात त्याला म्हणून. आता लगेचच तिथे येते काव्या. काव्या म्हणते क्या बात आहे, संक्रांतीची तयारी अगदी जोरदार सुरू आहे म्हणून. आता तिथे काव्या आणि भूमी या दोन अभिनेत्री तिथे येतात. आणि आता सायली म्हणते काय गं केव्हापासून तुमची वाट बघत होते आणि हो नंदिनी कुठे आहे. त्यावरती काव्या म्हणते की अगं तिची जरा तब्येत ठीक नाही आहे पण मी आहे ना काव्या नंदिनी त्याची रिप्रेझेंटेटिव्ह. त्यावरती भूमी म्हणते आणि तुला माहिती आहे का मी तुझ्या घरचाच पत्ता शोधत होते, तेवढ्यात ही भेटली मॅडमने मला गाडीत टाकला आणि घेऊनच आली. त्यावरती सायली म्हणते बरंच झालं. आता लगेचच काव्या म्हणते सायली ताई अगं काय गोड दिसतेस तू. आणि भूमीला म्हणते बघ ना किती छान दिसते ना गं ही काळ्या साडीमध्ये. आता भूमीसुद्धा हो म्हणत असते. आता लगेचच काव्या काय करते की स्वतःच काजळ घेते आणि सायलीला लावते आणि म्हणते तुला ना माझी सुद्धा नजर लागू नये. भूमी म्हणते काव्या अगं आपल्या माणसांची नजर नाही लागत कोणाला. काव्या म्हणते तरीही. भूमी म्हणते सायली तू ना काळ्या साडीमध्ये खरंच खूप सुंदर दिसतेस ग. सायली म्हणते पुरे पुरे आता किती माझं कौतुक करणार आहात तुम्ही. आता अर्जुन लगेच असा करतो आणि म्हणतो भाऊजी पण आहे इथे, भाऊजी सुद्धा ब्लॅकमध्येच आहे, फक्त इजच कौतुक करणार का, भाऊजी सुद्धा ब्लॅकमध्ये कसे दिसत आहेत हे तरी सांगा तुम्ही. त्यावरती आता काव्याची छानच मजा घेते. आता चैतन्य आणि अश्विन सुद्धा याला हसतच असतात. सखी म्हणते नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हँडसम दिसतायच. अर्जुन लगेच थँक्यू म्हणतो शाईन मारून. आणि आता सखी म्हणते पण आमची सायली ताई जास्त सुंदर दिसते. भूमीसुद्धा म्हणते एक्झॅक्टली. तर अर्जुन म्हणतो एक सिक्रेट सांगू का मी, आणि म्हणतो की मला पण असंच वाटतं की माझी बायको सुंदर दिसते म्हणून. आता सगळेजण हसायला लागतात अर्जुनवरती. आता इथे चैतन्य अश्विन प्रतापराव हे सुद्धा खुश असतात, हसत असतात. सुभेदारांच्या घरामधलं वातावरण अतिशय छान आणि एकदम हसरदार दाखवलेलं आहे. जिथे प्रिया नसते ना तिथं वातावरण ठीकच असतं. तर आता आपण पाहतोय पुढचा सीन. आणि आता आपण पाहतोय की आता तिथे येते अस्मिता. आता सगळेजण विचारत असतात की अस्मिता ताई आलीस का तू म्हणून. आता भूमी पण विचारते की अस्मिता ताई तू कशी आहेस म्हणून. अर्जुन विचारतो. आता अस्मिता म्हणते हो मी छान आहे म्हणून. आता अस्मिता आलेली असते, कल्पना ताई तिला घेऊन आलेल्या असतात. आता प्रतापराव म्हणतात चला आता स्पर्धेला कधी सुरुवात करायची, आता आले टीम्स काय आहेत म्हणून. आता सगळेजण म्हणतात लेडीज वरचे जेंट्स. आता चैतन्य म्हणतात चला होऊन जाऊ दे आता स्पर्धा, एक अर्जुन टीम आणि एक सायली टीम होऊनच जाऊ दे. आता असं म्हणल्यानंतर आपण पाहतोय की चैतन्य म्हणतो खऱ्या आयुष्यात अर्जुनचं सायलीसमोर काही जरी चालत नसलं तर आता लगेचच अर्जुन म्हणतो अरे अरे अरे. चैतन्य म्हणतो तरी ही जिंकणार अर्जुन टीमच आहे. सगळेजण आता मजा घेत असतात या दोघांची. काव्य तर खूपच हसत असते. आता भूमी म्हणते असं अजिबात नाही आहे, आज सायलीचीच टीम जिंकणार. सायलीसुद्धा म्हणतो एक्झॅक्टली. अर्जुन म्हणतो बघूयाच तरी आता. आणि पुढे म्हणतो बाय द वे कन्नी बांधता येते ना. आता सखी म्हणते बघू आपण. चैतन्य पण आणि अश्विन पण खूप छान हसत असतात. प्रतापराव म्हणतो मी शिकवीन तुम्हाला. अर्जुन म्हणतो काय हे डॅड. आता आपण पाहतोय की आता लगेचच पतंग उडवायला सगळेजण आपण घेऊयात का असं अर्जुन म्हणतो. आता सगळेजण मिळून पतंग घेतात. आता सगळेजण पतंग घेतात. त्यानंतर आता एक पतंग असतो शैलीच्या हातात आणि एक असतो अर्जुनच्या हातात. आता दोघेजण सुद्धा 1 2 3 करून पतंग उडवतात. आता इथे 2 टीम झालेल्या आहेत. एक अर्जुन टीम जी चैतन्य अश्विन आणि प्रतापरावांची आहे आणि एक सायलीची टीम जिथे सगळ्या स्टार प्रवाहाच्या अभिनेत्री आहेत. आता या दोघांची तर सुरू झालेली असते. उंच आकाशामध्ये या दोघांची ही पतंग उडवलेली असतात. आता सगळेजण अर्जुन आणि सायलीला सूचना देत असतात आणि एनकरेज करत असतात. अर्जुन करून सगळी जेंट्स टीम टाळ वाजवत असते. तर इकडे भूमीसुद्धा सायलीला सांगत असते डावीकडे घे उजवीकडे घे सायली करून. आता या सुद्धा ओरडायला लागतात. आता दोघेही सायलीला आणि अर्जुनला एनकरेज करत असतात. दोघांची छान अशी आता रेस चालू झालेली असते. आणि आपण पाहतो ही जी काही रेस आहे ना ती खूपच म्युझिकली आणि बराच वेळ दाखवलेली आहे. आजचा संक्रांतीचा भाग खूपच जास्त वेळ दाखवलेला आहे. आता आपण पाहतोय की पुढे
रेस तर चालू असती, सगळेजण दोन्ही पतंगाकडे पाहत असतात कोण जिंकते करून. आणि इकडे अचानक सायली आणि अर्जुनचा एकमेकाला धक्का लागतो. आता हवेत वरती पतंग असतात आणि हे दोघं एकमेकांकडे बघत इतके रमून जातात की ते दोघांच्या हातात फक्त पतंगाच्या दोऱ्या असतात आणि दोघे एकमेकांच्या डोळ्यामध्ये हरवून जातात. आणि तिथे जे जमलेले सगळेजण आहेत तर ते या दोघांकडेच बघत असतात आणि आता सगळेजण हसत सुद्धा असतात. आता भूमी खुणवते काव्याला की जा तिला शुद्धीवर आण म्हणून. आता काव्या पण जाते आणि तिकडून चैतन्य येतो आणि दोघेही सायली अर्जुनला लगेचच त्यांच्या तंद्रीतून बाहेर काढतात. आणि कारण या दोघांना एकमेकाकडे बघून तंद्री लागलेली असते. आता सगळेजण हसायला लागतात. पुन्हा अर्जुन सायली पतंगावरती लक्ष केंद्रित करतात आणि आता पतंग उडवतात. तर यामध्ये आपण पाहतोय की अर्जुनच पतंगाची टीम रेस जी आहे तर ती जिंकतो आणि सायलीची टीम हारते. पाहतोय की अर्जुन जिंकल्यानंतर सगळेजण खूप जोरात ओरडतात, टाळ्या वाजवतात. चैतन्य तर ओरडत असतो 1 2 3 4 अर्जुन टीमची पोरं हुशार म्हणून. लगेचच काव्या म्हणते 1 मिनिट राहू दे टीम सायलीने तुम्हाला जिंकू दिलंय म्हणून तुम्ही जिंकलायत, कळालं का. आता असं म्हणत असतात अश्विनी घेऊन तो हो करून. आणि आपण नंतर पाहतोय की सखी म्हणते की आम्ही ना हरून सुद्धा हसतोय, तुम्ही ना रडायला लागला असतात, बघितलं का. आता लगेच अर्जुन तिला म्हणतो कन्नी बांधता येते का तुला म्हणून. आता अर्जुन आज सखीची खूपच मजा करत असतो आणि या जोकवरती अश्विन आणि चैतन्य छानच हसतात. आता त्याच्यानंतर अर्जुन म्हणतो वेल एक गोष्ट सांगू, बायकोसमोर जिंकण्याची खूप मजाच वेगळी असते. त्यावरती सायली म्हणते ठीक आहे आणखीन एक फेरी होऊन जाऊ दे आणि म्हणते की यावेळेला ना आम्ही जिंकू. आता अर्जुन म्हणतो हो का बरं आता म्हणून आता ही आणखीन एक फेरी खेळणार असतातच. आता अर्जुन म्हणतो की ऑल द बेस्ट. आता सगळेजण म्हणून लेडीज टीमला ऑल द बेस्ट म्हणतात आणि आता सगळेजण पुन्हा एकदा पतंगाची दुसरी राऊंड खेळायला सुरुवात करतात. आता लगेचच कल्पनाताई म्हणतात अस्मिता तू मजा कर हां बेटा मी आलेच म्हणून. आता या कल्पनाताई घरामध्ये जात असतात. पुन्हा आपण पाहतोय की आपल्याला दाखवलेली आहे ही सुमनजीला बांधून ठेवलेलं असतं आणि आता ही सीन का दाखवतात हेच कळत नाही. अधूनमधून उगीच सुमन बांधून ठेवलेली दाखवतात. आणि आपण आता पुन्हा पुढचा सीन बघतोय सुभेदारांच्या घरामधला. आता आज सुभेदारांच्या घरामध्ये संक्रांतीनिमित्त पूर्णाजीची लेक आणि जावाई आलेले असतात, म्हणजे प्रतिमात्या आणि रविराज हे दोघं जण सुद्धा आलेले असतात हां. आणि आता आपण पाहतो की छान असं आज सगळेच जण खूप छान दिसत आहेत हां. आता पूर्णाजी म्हणतात बरं झालं तुम्ही आलात म्हणून, आपण सगळेजण सुमनसाठी प्रार्थना करतोय म्हणून. पण सायलीचे ही सगळे सणवार व्हायलाच हवेत ना. त्यावर लगेचच कल्पनाताई म्हणतात पूर्णाजी जे म्हणतात ते मला पटतंय, सणवार साजरे झाले ना की मग घरामध्ये जरा पॉझिटिव्हिटी येते ना. आता रविराज म्हणतात हो हे मात्र अगदी खरंच आहे. आता कल्पनाताई लगेच नागराजकडे बघतात आणि म्हणतात की मग तुमच्याबरोबर नागराज भाऊजी का आलेत, त्यांना नव्हतं बोलवलं. त्यावर रविराज म्हणतात त्याला इकडे बोलवलं नव्हतं तर मी सुद्धा तिकडे येतो असं म्हणून मागे लागून आलाय तो, घरी थांबलो तर सुमनची आठवण येईल म्हणे. प्रतिमात्या म्हणतात या दोघांचा परत वाद सुरू झाला असा म्हणून मीच म्हणाले भाऊजींना चला या एकदाच. आता रविराज म्हणतात बरं हां इथं आल्यानंतर बाहेरची जी पतंगबाजी बघितली ना तर मूड एकदम फ्रेश झाला हां पूर्णाई असं रविराज म्हणतात. प्रतिमा म्हणते की सुमनला सुद्धा सणवार साजरे करायला सगळं खूप आवडतं ना, पण आता बिचारी तिकडे बांधून ठेवलेली असते. पूर्णाजी म्हणतात अगं ती इथे नसली म्हणून काय झालं, पोलीस शोधतात ना तिला, महिपतलाही अटक झाली, अर्जुनने त्यालाही शोधून काढलं तसं सुमनलाही शोधून काढेल का अर्जुन, असा प्रतिमात्यानं खूप विश्वास असतो बाबा नातवावरती. आता आपण पाहतोय की हा नागराज घरामध्ये उगीच सुभेदारांच्या फेऱ्या मारत असतो. इतक्यातच अर्जुन सायली येतात आणि ते नागराजला बघतात पण दोघंही अजिबात व्हॅल्यू देत नाहीत नागराजला आणि तिथून निघून जातात. सायली तर रागारागातच बघत असते. आता नागराजकडे दोघेही बघत नाहीत आणि आतमध्ये निघून जातात. प्रिया जी आहे ना तर ती प्रिया येते ना लगी नागराजकडे आणि म्हणते काका सुमन काकूच काही कळलं का हो. नागराज म्हणतो नाही ना अजून नाही काही कळलं. आता हिला काय तर बहाणा करून नागराजसोबत बोलायचं असतं म्हणून ती आता नागराजला घेऊन जरा साईडलाच जाते. आणि आपण बघतोय ती म्हणत असते की तुम्ही इथे काय करताय, म्हणजे त्या सुमनवरती तिकडे लक्ष कोण ठेवणार. नागराज म्हणतो पैसे फेकले ना महिपतची गुंड कोणासाठी हे काम करतात म्हणून. यावरती प्रिया म्हणतात ते तुमचीच गुंड महिपतवर सुद्धा पारा ठेवतच होते, त्यांच्यावरती कुठे विश्वास ठेवताय काका. तर आता नागराज म्हणतो सायली अर्जुनला काय कळलं हे मला कळणं खूप महत्त्वाचं आहे. पण प्रिया म्हणते आपण अर्जुन सायलीवरती लक्ष ठेवायला मी ते आहे ना म्हणून. आता नागराज म्हणतो अगं तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे, आणि पुढे म्हणतो की तू अगदी माझ्या गळ्याशी आल्यावर मला सांगशील. प्रिया म्हणते ठीक आहे नका ठेवू विश्वास, आणि म्हणतो की आणि प्रिया म्हणते की निदान त्या बिंडो गुंडांना सुमनचा एखादा व्हिडिओ काढायला तरी सांगा ना, म्हणजे आपल्या लक्षात येईल की सुमन तिथंच आहे म्हणून. नागराजला आता ही आयडिया पटते हां. नागराज म्हणतो करेक्ट आहे आणि आलोच हां म्हणून. आता हे दोघं जण एकमेकांनी सगळीकडे पाहत असतात हां, एकमेकांशी बोलताना काही कुणी त्यांचं बोलणं ऐकत तर नाही म्हणून. आता नागराज करेक्ट आहे म्हणून बाहेर निघून जातो. आता दुसऱ्या सीनमध्ये
आपण पाहतोय की सुमन मनाशीच बोलत असते की देवा मी आता इथेच अडकून राहणार आहे का? अर्जुन, सायली कुठे आहात तुम्ही? मला नाही आता असं वाचवा गं, मला आता मी अजून किती वेळ राहू, असं काही सुमन मनाशीच बोलत असते. आणि सुमन आता खरंच खूप कंटाळलेली असते. बिचारी अगदी निष्पाप असते सुमन. आणि सुमनला नागराजने अशा क्रूरपणे बांधून ठेवलेलं असतं. आणि आता आपण पाहतोय की ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय की आता सायलीला छान असे हलव्याचे दागिने घातलेले असतात. अस्मिता म्हणत असते उगाच हट्ट करू नकोस, आणि अर्जुन म्हणत असतो मी काय दागिने घालणारच नाही. त्यावर मग सायली म्हणते मी पण मग 4 दिवस बोलणार नाही म्हणून. आता दोघेही रुसून बसतात. आणि आता आपण पाहतोय की भूमीला नागराजच्या मोबाईलमध्ये सुमनचा व्हिडिओ जो आहे तर तो दिसतो. आज भूमीने खूपच छान जबरदस्त असं काम केलेलं असतं. आता भूमी आणि सगळ्या मिळून एक आयडिया करतात. आता सखी येते आणि म्हणते की नागराज काका आमच्या दोघींचा जरा फोटो काढाल का? नागराज फोटो काढायला जातो तर इतक्यातच काव्या म्हणते मी काढते ना तुमचा फोटो म्हणून. काव्या आता तो मोबाईल खेचून घेते आणि तिच्याही लक्षात येतं की सुमनचा व्हिडिओ त्याच मोबाईलमध्ये आहे म्हणून. आणि आता या सगळ्या अभिनेत्री मिळून सायलीला सांगतात की अर्जुनने तुम्हाला बोलवले म्हणून. आणि सगळेजण एकत्र रूममध्ये येतात आणि तिथे सांगतात की तुम्हा दोघांना, भूमी म्हणते की तुम्हा दोघांना मला सांगायचे की नागराज काकाच्या मोबाईलमध्ये सुमन काकूचा व्हिडिओ आहे म्हणून. आता भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत टेक केअर, बाय.